आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 46% विद्यार्थ्यांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे। आदिवासी विकास विभागाचा 5 ऑगस्टला काढलेला GR वादात विद्यार्थ्यांच्या हक्कांवरती बंधनं घातल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचे नागपूरच्या आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन। वसतिगृहातील प्रवेशासाठी वयाची मर्यादा 26 वर्ष केल्यामुळे संताप। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आदिवासी गावांमधील रस्त्यांची बिकट अवस्था। जैतापूर ते हातनूर फाटा रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य। रस्ते दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। वाशिममध्ये कोयाळी भिसडे गावातील रस्त्याची दुरावस्था। ग्रामपंचायतीसह रिसोड पंचायत समितीचे रस्त्याकडे दुर्लक्ष। विद्यार्थ्यांवरती चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ। प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी। इमामपूरच ना पुढच्या वेळेला ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळेस या गावाचं नाव बदललेलं पाहिजे। बीड दौऱ्यावरील भाषणात गोगावलेंचं वक्तव्य। 2 वेळा गावाचं नाव बदलण्याचा उल्लेख। इमामपूरला पुढच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही येऊ तेव्हा इमामपूर नाव हे बदले व्हायला पाहिजे अशी माझी तुम्हाला पहिली विनंती आहे। याच्या अगोदरचा काळ वेगळा होता। आता काळ फक्त आणि फक्त हिंदुत्व आणि हिंदुत्वच, त्याच्या पलीकडे काही नाही आहे। महाराष्ट्रात महाआयडीची मोठी घोषणा। एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सर्व सरकारी सेवा उपलब्ध होणार। विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआयडी मोठा आधार ठरणार। 2.5 लाखांच्या मूळ रकमेवर 28 लाखांची वसुली। व्याज वसुलीसाठी हॉटेल चालकास डांबून ठेवलं। लातूरमध्ये अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार। एकाला अटक तर 2 फरार। तक्रारदार पोलीस स्टेशनला आल्यानंतर यामध्ये पोलीस स्टेशनला नमूदप्रमाणे गुन्हा दाखल केलेला। किती जण ताब्यात आहेत सर? यामध्ये 3 आरोपी जे FIR मध्ये नमूद आहेत त्यातला 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। उर्वरित 2 आरोपीचा शोध चालू आहे। आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी। पार्ले ॲग्रोच्या चेंबूरमधल्या वेअर हाऊसवरती FDAनं कारवाई केली आहे। प्रयागनगर LU गडकरी मार्गावरती वेअर हाऊसची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। तर काल संध्याकाळी 6 ते आज पहाटे 5 पर्यंत ही झाडाझडती सुरू होती। FDAच्या 8 अधिकाऱ्यांकडून 11 तास वेअर हाऊसची तपासणी करण्यात आली आहे। 1 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुदत संपलेला खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। कोल्ड्रिंक्स, फ्रुटी, ॲपीपीज आणि कॅन्डी ज्यूसचा मुदतबाह्य साठा आढळून आलेला आहे। FDA कडून पार्ले ॲग्रोच्या वेअर हाऊसला आता टाळं ठोकण्यात आलंय। तर वाहतुकीसाठी वापरली जाणारी 2 वाहनं देखील जप्त करण्यात आलेली आहेत। पुढील आदेशापर्यंत वेअर हाऊसमधील खाद्यपदार्थ विकण्यास FDA कडून मनाई करण्यात आली आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, नेमकी कशा पद्धतीने ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे? जी माहिती घेतली त्यामध्ये 13 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 14 ऑगस्ट पहाटे 5 वाजेपर्यंत ही सगळी कारवाई सुरू होती। ज्यामध्ये पार्ले ॲग्रोच्या वेअर हाऊसमध्ये 1 लाखाहून अधिक किमतीचा एक्सपायर्ड खाद्यपदार्थाचा जो साठा आहे तो FDAने जप्त केला आहे। ज्यामध्ये कोल्ड्रिंक आहे, फ्रुटी आहे, फीज आहे, अशा प्रकारच्या विविध गोष्टी या एक्सपायर झालेल्या होत्या। त्याचा मुदत बाह्य हा सगळा साठा होता आणि हा सगळा साठा आता जप्त करण्यात आलेला आहे। आपण बघतोय मागील काही 2 दिवसांपासून जे चेन रेस्टॉरंट्स आहेत त्याच्यावर एकीकडे FDA कारवाई करत असताना जे मोठे वेअर हाऊसेस आहेत त्याच्यावर सुद्धा FDA कारवाई करताना पाहायला मिळते। आणि जोपर्यंत पुढील आदेश मिळत नाही तोपर्यंत वेअर हाऊसमधून कोणत्याही खाद्यपदार्थाची विक्री किंवा वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे। अगदी धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये जामनेरमधून आणखी 3 जण ताब्यात। मुख्य संशयित शकील शेख फरार। कुंभमेळ्याची कोट्यवधींची कामं मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाली। सिंधुदुर्गात कणकवलीत गांजाची खरेदी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक। 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। टेंबवाडी इथल्या आम्रपाली सोसायटीजवळ कारवाई झाली आहे। नाशिकच्या मालेगाव पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून मशिदीची तपासणी। इस्लामपुरा भागातील घरांचीही झाडाझडती। मशिदीसह आजूबाजूच्या घरांमध्ये संवेदनशील वस्तू ठेवल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर कारवाई।
नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का. रात्री 12:06 आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरूळ, अंबापूर गावांना धक्का बसल्याची माहिती. वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे नागरिक भयभीत. लातूर जिल्ह्यात 8-10 दिवसांपासून पावसाची विश्रांती. जमिनीतील ओलावा कमी होत असल्यामुळे पिकांवरती संकट. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. भर पावसाळ्यामध्ये देखील सातपुड्यात पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी पायापीट. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातल्या माणीबेलीच्या आंबली चाफडी पाड्यामध्ये पाण्यासाठी वणवण. कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची मागणी आहे. नागपूरमधील मतदार यादीच्या SIR प्रक्रियेमध्ये धक्कादायक माहिती. 2.25 लाख मतदार मृत, 4.5 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, तर 1,04,000 मतदारांची नावं दुबार असल्याची ही माहिती. SIR मध्ये संशयास्पद नोंदी समोर. ठाणे महापालिकेकडून मॅरेथॉनचं आयोजन. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते पार पडलं उद्घाटन. तर 7 वर्षांनंतर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. खासदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या तिवसामधील उपोषणाची सांगता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी केलं होतं उपोषण. तर लढा संपणार नाही, बळवंत वानखेडेंची माहिती. गेल्या 5 दिवसापासून हे अन्नदायक आंदोलन चालू आहे. आज त्याचा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून त्यांचा उपोषण हे मागं घेतलं गेलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा यासाठी ते सातत्यानं आंदोलन चालूच ठेवतील. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून याचा सातत्यानं पाठपुरावा करू. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस धावणार. भाविकांना मोफत प्रवास करता येणार. 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळपर्यंत शिवसेना एक्सप्रेस धावणार. आमदार निलेश राणे यांची माहिती. भंडाऱ्याच्या कांद्री वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्याच्या 2 पिल्लांचं सुरक्षित रेस्क्यू. वन अधिकाऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून घेतला शोध. वैद्यकीय तपासणीनंतर पिल्लांना शेतशिवारामध्ये सोडलं. रायगडमधील माणगावच्या पहले गावामध्ये भरदिवसा बिबट्याचा मुक्तसंचार. 2 पिल्लं, 1 मादी आणि 3 बिबट्यांचा समावेश. वनविभागानं लक्ष देण्याची मागणी. भंडारा जिल्ह्याचा लाखांदूर ते साकोली मार्गावरती अस्वलाचा नाईट वॉक. जंगल सोडून मानवी वस्तीकडे आलेल्या अस्वलाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मानेगाव, बोरगाव, बोथली, चिचाड या परिसरामध्ये जंगली प्राण्यांचा वावर वाढलाय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. शिवगर्जना, ढोल ताशा आणि ध्वज पथक स्वातंत्र्य दिनाला दिल्लीतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार. शिवगर्जना पथकाचे 10 सदस्य राष्ट्रपतींसमोर आपली कला सादर करणार. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुंबईतील CSMT स्टेशन तिरंग्याच्या रंगातील दिव्यांनी उजळलंय. देशभक्तीच्या वातावरणामध्ये न्हाऊन निघालेल्या या वास्तूची छटा पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. रायगडमधील माणगाव पोलीस स्टेशन विद्युत रोषणाईनं उजळलं. उद्याच्या स्वातंत्र्य दिनाची पोलीस ठाण्यामध्ये जय्यत तयारी. तिरंग्यातील रंगांच्या फुग्यांचा वापर करत इमारत परिसरामध्ये सजावट. उद्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती राजधानी दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दिल्लीतील मंडी हाऊस मेट्रो स्टेशन तिरंग्याच्या रंगातील दिव्यांनी सजलं. हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून दिल्ली मेट्रोकडून सजावट. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तामिळनाडूतील थुथुकुडी विमानतळ तिरंग्याच्या रंगांनी उजळलं. देशभरामध्ये सुरू असलेल्या हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिन उत्सवाचा एक भाग म्हणून विमानतळावरती प्रकाशझोत. स्वातंत्र्य दिनानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सलाल धरण तिरंग्याच्या रंगांमध्ये उजळलं. चिनाब नदीवरती बांधलेल्या सलाल धरणाचं हे मनमोहक दृश्य समोर. आसाममध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त गुवाहाटीतील जनता भवन तिरंग्याच्या रंगांनी उजळलं. देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्याची भावना. ओडिशाच्या बालासोरमध्ये मुसळधार पाऊस. सखल भागांमध्ये पाणी साचलं. रस्त्यांवरती 2 ते 3 फूट पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत. जम्मू काश्मीरमधील भद्रवाह इथं मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा हाहाकार. रस्त्यांना नदीचं स्वरूप. अनेक वाहनांचं नुकसान. वाहतूक पूर्णपणे ठप्प. बाजारातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. शिमल्याच्या ढाली भाजी मार्केटमध्ये भूस्खलन. अनेक वाहनांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळाचा आढावा.